काय म्हणता पब्लिक, आज आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात करत आहोत झिलपी मोगावचं सिद्धिविनायक मंदिर, जे तुम्हाला माहितच असेल. आपण एंट्रीवर उभा आहोत इथे. तर आज आपण हे लोकेशन घुमायसाठी नाही आलो आहोत, तर आणखी एक तुम्हाला समोरचं लोकेशन दाखवण्यासाठी आलो आहोत आणि ते पूर्ण एक्सप्लोर करून दाखवणार आहोत. भरपूर लोकांना माहित असेल, पण ते पूर्ण मी एक्सप्लोर करून दाखवणार आहोत. आणि ज्या लोकांना पण हे सिद्धिविनायक मंदिर नसेल माहिती, तर त्याचा व्लॉग आपण मस्त अपलोड केलाय युट्यूब वरती, तुम्ही जाऊन बघू शकता मस्त. आता आपण वळूया आपल्या समोर रस्त्याकडे. तर आता आपण मस्त फायनल लोकेशनवर पोहोचलो. हा तो रोड आहे ज्या रस्त्याने आपण आला होता, आणि तुम्हाला थांबायचं ह्या पोस्टर जेवढी. हा इथे पोस्टर लागून आहे, तिथे समजून जायचं की आपलं लोकेशन आलेलं आहे. चला आता मस्त आतमध्ये जाऊ. थोडा आतमध्ये पायी पायी जावं लागते. हे लोकेशन भरपूर लोकांना माहिती आहे आणि भरपूर लोक इथं आलेले असेल, पण कोणी इथे एक्सप्लोर नाही केलाय. पण टेन्शन नको घ्या, तुमचा भाऊ आहे इथे एक्सप्लोर करून दाखवासाठी. हे लोकेशन कोणाला पण माहीत असू द्या, मला काही टेन्शन नाही. कारण मी व्लॉग बनवत आहे त्या लोकांसाठी, ज्या लोकांची इच्छा असते पण ते घुमू नाही शकत. म्हणजे त्याला माहिती राहते लोकेशनचा परफेक्ट ॲड्रेस पण माहिती राहील, पण तो घुमू नाही शकत. तर त्यासाठी तुमचा भाऊ आहे, टेन्शन नको घ्या. मस्त फुल व्लॉग बघा आपला आणि एन्जॉय करा आपल्यासोबत. रस्ता जात आहे खाली पूर्ण. आणि या अगोदर पण मी आलेलो आहो इथे. जेव्हा पाऊस राहते तेव्हा तर आणखी एक नंबर व्ह्यू राहते बघण्यालायक. आता थोडा पाऊस कमी आहे, पण व्ह्यू एक नंबर आहे. तुम्हाला दाखवतो मस्त एक्सप्लोर करून. आपल्या समोर एक नदी दिसत आहे यार. मी याच्या अगोदर पण इथे आलो, तर इथे मस्त मोठे मोठे स्टोन्स आहे आणि मस्त व्ह्यू आहे एक नंबर. आणि इथे पूर्ण नेचर आहे, मस्त नेचरची शुद्ध हवा तुम्हाला मिळू शकते. मस्त माइंड पूर्ण पीस होऊन जाते एक नंबर. इथूनच बघा काय व्ह्यू दिसणं चालू झालाय मस्त. भरपूर दिवस झाले आहे पाऊस आला नाही इथे, तर पूर्ण चिला झालाय आतमध्ये. किती मोठे मोठे झाड आहे यार आपल्यापेक्षा. आपली हाईट इतकीशी आहे तर ती झाड इतकी मोठी आहे. इथे जास्त तर मला सागाची झाडं दिसत आहे, सागाचे. ज्यांना कोणाला माहित नसेल ते तुम्ही सर्च करून बघाल. हे सागाचे झाड आहे जास्त तर, कारण त्याचं पान खूप मोठं राहते, भरपूर मोठं. हे बघा तुम्ही, हे सर्व झाडं बघू शकता. मला तेच दिसत आहे जास्त प्रमाणामध्ये. आपले मंदिर जास्त दूर नाही, जवळ झाली आहे. फक्त थोडं जायचं काम आहे आपल्याला. आलो आपण मस्त आता जवळ. एक नंबर व्ह्यू बघा तुम्ही. ओ भाई, इथे यार जिथे पण लोक जाते ना, तिथे कचरा होऊनच राहते कुठे ना कुठे. बघा इथे पण पूर्ण कचरा होऊन आहे. माझा ब्लॉग बघून जो पण येणार त्यांना तर पूर्ण विनंती आहे माझीवाली की प्लीज यार कचरा नको फेका इथे. कारण नेचरला आपण खराब करू, मग ते आणखी चांगलं नाही दिसत. थांबा आता खालून बघा मस्त, खालून बघा पूर्ण. जेव्हा इथे पाऊस राहते भरपूर, डेली पाऊस चालू राहते ना, तेव्हा एक नंबर व्ह्यू दिसते पूर्ण. आणि मी ह्या स्टोनची गोष्ट करत होतो, ह्याच दगडांची गोष्ट करत होतो, जे मस्त आपल्याला प्रॉपर व्ह्यू देणार आहे फोटो काढण्यासाठी, नाही का. बघा इथे पण आणखी एक झरणा, तिथे पण आणखी एक झरणा. विचार करा तुम्ही, जेव्हा पाऊस राहते तेव्हा काय व्ह्यू येत असेल. आता आपण त्या तिथे जाऊ, मग तुम्हाला आणखी व्ह्यू दाखवतो पूर्ण. हे झाड तर बघा किती मोठं आहे आपल्या मागे. बघा आता व्ह्यू. काय व्ह्यू येत आहे यार.
आणखी एक झरणा आपल्याला मिळाला. इथे तुम्ही आल्याच्या नंतर मस्त आंघोळ पण करू शकता. मला काहीतरी दिसत आहे यार पाण्यामध्ये, मस्त एक नंबर आहे बघा. तुम्हाला दिसलं की नाही मला कमेंट करून सांगा. पूर्ण टास्क आहे आपल्या समोर, कारण आपण एकटंच आलो आणि हा आहे पूर्ण प्रॉपर जंगल. तर जंगलमध्ये जानवराचा खतरा तर असूच शकते, म्हणून आपल्याला आपली सेफ्टी पण बघावं लागेल. मी एक गाडी घेतली आता सोबत. इथे बघा यार काय लोकेशन आहे प्रॉपर. मस्त एक तळ साचलेला आहे इथे आणि त्याच्यावर तर पूर्ण दगड आहे. आपण इथे फोटो काढून मस्त स्टोरी पण अपलोड केलेली होती इन्स्टावरती. आपल्या इन्स्टाला पण फॉलो करून घ्या आणि आपल्या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या मस्त असेच लोकेशन एक्सप्लोर करण्यासाठी. चला आणखी आपण समोर जाऊन बघूया. इथे बघा ना यार किती शुद्ध पाणी आहे पूर्ण. पण जर मी तिथे जाईल काय विचारत ना मस्त काका. आपण थोडं खालच्या भागामध्ये आलो तर आपल्याला पूर्ण गरमी होऊन राहिली. थांबा मी 1 मिनिट पूर्ण घाम पोचतो आणि नंतर भेटतो मला. काय झाड दिसत आहे यार, ये किती सुंदर आहे ना. मस्त नेचर जे बनवते तेच एक नंबर राहते माझ्या मताने. तर आपण भरपूर दूर आलेलो आहोत इथे यार. इथे बघा यार इतक्या दूर येऊन पण इथे मला सिगरेटचे ते पॅकेट दिसत आहे यार. कोण असं करून जाते यार. हे कोणाकोणाला माहिती आहे कमेंट करून सांगाल आपल्याला, हे कोणाकोणाला माहिती आहे म्हणून. इथे बघा डिफरंट टाईपचे मस्त हे पण आहे प्लांट्स. छोटे छोटे प्लांट्स आहे मस्त डिफरंट टाईपचे. इथे पण बघा इथे पण एक छोटस तळ आहे साचून आणि समोर आणखी पूर्ण जंगल आहे. तर माझी इच्छा नाही होत आहे इथे समोर जाण्याची, पण तरी पण मी जाणार आहो कारण की तुम्हाला दाखवायचं आहे. चला आणखी समोर जाऊ थोडंफार आणि मग त्यानंतर आपण रिटर्न होऊन जाऊ. ज्यांना नेचरची मस्त लव असते ना ती तर अशा लोकेशनवर येण्यात खूप आवडते त्यांना. चला अगोदर आपण पूर्ण रिटर्न जाऊया तिथे आणि मग याचा पूर्ण तुम्हाला ऍड्रेस सांगते. आपण येताना त्या साइड वरून जर दाखवला होता तुम्हाला व्ह्यू, पण ह्या साइड वरून बघा काय व्ह्यू येत आहे यार. तर कसा वाटला तुम्हाला आपला व्लॉग? थांबा यानंतर तुम्हाला ऍड्रेस पूर्ण प्रॉपर सांगून देतो. तर ऍड्रेस राहणार आहे नागपूरपासून तुम्हाला सर्वात अगोदर मोगावमध्ये यावं लागेल, जे तुम्हाला 30 किलोमीटरपेक्षा कमी पडणार आहे. त्यानंतर मी माझा व्लॉग तिथून स्टार्ट केला आहे आणि तुम्हाला प्रॉपर इकडला रस्ता दाखवला आहे आणि कुठे थांबायचं आणि कुठून आतमध्ये यायचं ते सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आणि तुम्ही येऊ शकता मस्त तुमच्या फॅमिलीसोबत, तुमच्या फ्रेंड्ससोबत. एकटं नाही यायचं कारण इथे जंगल एरिया आहे पूर्ण, तर जानवराचा खतरा राहू शकते. आणि माझ्याकडून आणखी एक टिप की इथे यार प्लीज कचरा नाही करावे. मी इथेच माझा व्लॉग एंड करतो. बाय बाय.